नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 4 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. राज्य विधिमंडळाचं जे अधिवेशन होणार आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न उत्तराचा तास नसणार आहे ना. तर केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवलेलं आहे महाराष्ट्राने. हे 2 दिवसाचं अधिवेशन असणार आहे, 7 ते 8 सप्टेंबर 2 दिवस. आणि ऑब्वियसली 2 दिवस का, तर प्रत्येकाचं उत्तर एकच आहे आजच्या डेटमध्ये, कोविड-19. या अधिवेशनामध्ये सुद्धा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाप्रमाणे प्रश्न उत्तराचा तास होणार नाही आणि काही महत्त्वाची विधेयकं आणि काही पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या मंजूर करून विशेष लक्ष त्याच्यावरच केंद्रित केलं जाईल, म्हणजे जास्त. आता राज्यसभा आणि प्रश्न उत्तराचा तास 2015 ते 2019 ही जी आकडेवारी आहे ही राज्यसभेच्याच रिसर्च विंगची आकडेवारी आहे. ओके, तर ते एक लक्षात ठेवा, त्याच्यामुळे ही आकडेवारी महत्त्वाची आहे. आता प्रश्न उत्तराचा तास जो आहे 2015 ते 2019 म्हणजे 5 वर्षाचा जो कालावधी आहे, हिच्यामध्ये 60% वेळ हा वाया गेलेला आहे. म्हणजे आज जिच्यावरून एवढा बोभाटा होतोय विरोधक की बाबा हा ना, हे विरोधक कधी सत्तेत असतात कधी म्हणजे डिपेंड, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. 60% वेळ वाया घालवलेला आहे या लोकांनी. 2018 सर्वात कमी वेळेचा सदुपयोग झाला होता, म्हणजे जवळपास फक्त प्रश्न उत्तराच्या तासाला 22% वेळ तुम्ही वापरलेला आहे. 2017मध्ये या 5 वर्षातला सर्वाधिक वेळेचा सदुपयोग केला गेला होता, जवळपास 57%. म्हणजे मॅक्झिमम फक्त 50% वेळ प्रॉपरली वापरला जातो. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. म्हणजे आज तुम्ही प्रश्न उत्तराचा तास कॅन्सल केला म्हणून एवढा जो काही हे केलेलं आहे, आव्हानलेलं आहे, तर त्याचं ॲक्च्युली काय रूप आहे हे तुम्हाला इथून बघायला मिळतं. म्हणजे की आपल्याला फॉर्मॅलिटी नावाची जी गोष्ट असते ना, ती मोठ्या प्रमाणावर सिस्टीममध्ये दिसून येते, तसला हा प्रकार आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवा. आणि ही रिसर्च विंग राज्यसभेचीच आकडेवारी आहे. मग आता तिच्यावर हमीद अन्सारी यांचा आर्टिकल आलेला आहे बघा. पॉलिटिक्स ऑफ अवॉइडन्स दॅट मस्ट बी क्वेश्चन. म्हणजे अवॉइडन्स, पॉलिटिक्स ऑफ अवॉइडन्स, तुम्ही एखादी गोष्ट अवॉइड करता, तुम्ही प्रश्न विचारू देत नाही. आणि ड्रॉपिंग क्वेश्चन आर विच हेल्प्स गव्हर्नमेंट फील द नेशन्स पल्स गोज अगेन्स्ट द ग्रेन ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे हे लोकशाहीच्या तत्वाच्या विरोधात आहे. कारण साधी गोष्ट आहे, क्वेश्चन आरमध्ये काय आहे ना, प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते प्रश्न हिच्यामधून सिम्पल आहे की नेशन्स पल्स. आता काल आपण बघितलं होतं की है ना, आपण काल वायसराय बघत होतो बघा. 1885 आपण INC बघितलं आहे, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, डफरीन. आता हे का झालं होतं की लोक काय विचार करतात, एखादी राष्ट्रीय स्तरावर एखादी संस्था असावी आणि जिच्यातून लोकांचं मत आपल्याला कळावं, जेणेकरून 1857 सारखे उठाव परत होणार नाहीत, असं कुठंतरी डफरीनला वाटलं होतं. आता ह्या म्हणजे जी काही सेफ्टी वॉलची थेरी आहे याच्यावर पण प्रश्नचिन्ह आहेत. पण एकंदरीतच या सर्व हिच्यातून गव्हर्नमेंटला नेशन्स पल्स म्हणजे नेमकं देश काय विचार करतो या सगळ्या गोष्टी कळत असतात. ऑब्वियसली याच्यात परत तेच आहे सगळं की तुम्ही क्वेश्चन आरमध्ये एखाद्या स्पेसिफिक विषयावर है ना विचारलं जातं, म्हणजे पॉइंटेड स्पेसिफिक कन्फाईन्ड वन इश्यू ओनली. मग तिच्यात बऱ्याच गोष्टी असतात की समजा फॉर एक्झाम्पल एखादा वायडर डिबेट असेल एखाद्या गोष्टीबद्दलचा, इन्क्वायरी असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्कॅन्डल असतील, तर अशा कितीतरी गोष्टी आहेत है ना. तर त्याच्यामुळे एकंदरीतच जे आहे की तुम्ही या सगळ्या डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ती डेमोक्रेसी टिकवली पाहिजे, सोशल इकॉनॉमिकल पॉलिटिकल जे आहे. आणि याच्याकरता तुम्हाला पॉलिटिक्स ऑफ अवॉइडन्स ही गोष्ट हेल्प करणार नाही. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ना, की पॉलिटिक्स ऑफ अवॉइडन्स, एखादी गोष्ट अवॉइड करायची, तर ते तुम्हाला हेल्प करणार नाही. आणि हे काय आहे ना, इन्स्ट्रुमेंट ऑफ अकाउंटेबिलिटी आहे, उत्तरदायित्व. अकाउंटेबिलिटी काय असते, उत्तरदायित्व. हे तुम्हाला शब्द जे आहेत तर हे ऑब्वियसली है ना GS4 UPSC इथिक्स जे आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत. एकंदरीतच केंद्र सरकारची जी काही अकाउंटेबिलिटी आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत है ना, तर त्यासंबंधी आणि कुठलेही म्हणजे शासनाला उत्तर दे, तुम्ही उत्तरदायी आहे एखाद्या गोष्टीला, तर अकाउंटेबिलिटी, क्वेश्चन आर, समोरून प्रश्न विचारला जाणार आहे, तर त्या महत्त्वाच्या बाबी याच्यामध्ये आहेत. जनरलाइजच गोष्टी, खूप काही वेगळं नाही. 24 तासात जवळपास 84,000 विक्रमी रुग्णवाढ आहे. आता हाच आकडा द हिंदूमध्ये 78,000 आहे. त्याच्यामुळे ही आकडेवारी तेवढीशी आहे नाही, पण एवढं क्लिअर आहे की मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं जे आहेत ती आकडेवारी वाढत जाते. आता ह्या आकडेवारीत पण तफावत काय येते, कारण केंद्र सरकारची आकडेवारी, त्याच्यानंतर जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांची आकडेवारी, तिच्याने ते जरा प्लस मायनस होत असतं. आता हा बघा,
5 CSIR लॅब्स गॉट नो मनी फ्रॉम टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. आता बघा 5 CSIRच्या लॅब आहेत की ज्यांना पैसेच मिळालेले नाही आहेत आणि तुम्ही कसं अपेक्षित ठेवता. म्हणजे हे बघा, हे आता इथं है ना, आता 11 लॅब्स आहेत, तिच्यातल्या 5 लॅबला पैसे नाही आहेत. ओके, आणि ह्या तुमच्या समोर आहेत हे 5 0 टेक्नॉलॉजी फी 0. आणि म्हटलं लस पाहिजे आम्हाला लगेच. कशी भेटणार बरं लस? सो 2015पासूनचं हे सगळं CSIRच्या टेक्नॉलॉजी आणि त्याच्याशी रिलेटेड इश्यू आहेत. आता बघा परत 6 राज्य जी आहेत ती JEE आणि नीटसाठी है ना कोर्टामध्ये, आणि कोर्ट ते ऐकून घेणार आहे आता पेटिशन. अटेंडन्स फक्त जी आहे ती जवळपास 54% आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये तर जवळपास वेस्ट बेंगॉलनी क्लेम केला आहे 75% स्टुडंट परीक्षेलाच गेलेले नाही आहेत. 2 महत्त्वाचे रिझन आहे तिच्यामध्ये है ना. एक तर जे आहे ते म्हणजे फिअर ऑफ इन्फेक्शन आणि दुसरा आहे डिफिकल्टी ऑफ ट्रान्सपोर्टेशन. फिअर ऑफ इन्फेक्शनपेक्षा पण दुसरा मुद्दा जो आहे की डिफिकल्टी इन ट्रान्सपोर्टेशन है ना, वाहतूक आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि याच्यामध्ये जो आहे की सगळा वल्नरेबल सेक्शन जो आहे तो याच्यामध्ये भरडला गेला. वल्नरेबल सेक्शन जे आहे की दुर्बल घटक. आता साधी गोष्ट आहे ना की बरेचसे विद्यार्थी जे पेरीफेरीला राहतात, सेंटर जे आहे ते शहरात असणार आणि त्यातल्या त्या जिल्ह्याचं ठिकाण वगैरे, आणि त्या सगळ्या याच्यामध्ये तिथपर्यंत पोचणं शक्य कुणाला होत नाही ना, ज्यांच्याकडे संसाधनं नाही आहेत. तर वल्नरेबल सेक्शनचा याच्यामध्ये मोठा लॉस आहे की मी एकीकडं आपण जे म्हणतो की वेलफेअर वल्नरेबल सेक्शनचा विचार तर तो इथं झालेला नाही आहे. आणि ऑबियसली या मुलांचं जर हे गेलं तर 1 वर्षाचं कॉम्प्रोमाइज आहे, त्याच्यानंतर परत पुढच्या वर्षी परिस्थिती तीच राहील हे सांगता येत नाही है ना. तर हा सगळा मुद्दा आहे. परत कोर्टात गेलेले आहेत सगळे हे बिगर भाजपीय हे आहेत, आणि त्यांनी म्हटलेलं आहे की लिटरली की बाबा है ना, नी जर्क आहे, त्याच्यानंतर हॅफर्ड्स प्लॅन आहे, वर्स दॅन द डिसीज इट सेल्फ है ना, आजारापेक्षा हे भयानक आहे वगैरे वगैरे. आरेचा लढा बघा, आरे परत न्यूजमध्ये आलेला आहे है ना. तर आरेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता खरं तर आरे जे आहे तर आरेच्या बाबतीत इतकं लक्षात ठेवा की एकंदरीतच 3162 एकर एवढी ही जमीन होती. ओके, दुग्ध वसाहत आरे जे आहे ना, आरेचे तुम्ही हे बघता तर ते दुग्ध वसाहतीसाठी 1949मध्ये संपादित केलेली जागा होती. आता तिच्यातली 1287 ओके एवढी एकर राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पांना दिली. 1874 ओके एवढी जी जमीन आहे ती आता त्या दुग्ध वसाहतीकडे शिल्लक आहे. आणि तिथं मोठ्या प्रमाणावर जे आहे की जैवविविधता आणि त्या सगळ्या गोष्टी पण आहेत. आणि आरे जे आहे की आरेला जंगलाचा दर्जा द्या किंवा त्याचं संरक्षण करायच्या आणि बरीच लोक वेगवेगळ्या वेळेस कोर्टात गेलेली आहे. मेट्रो प्रकल्पामुळे हे न्यूजमध्ये होतं. आणि आरेला जंगल रिझर्व्ह फॉरेस्ट करण्याचा सुद्धा निर्णय घ्यायचा राज्य सरकारने म्हटलेलं आहे. आता इथं तुम्ही ॲक्च्युअली इथं जर बघितलं की फिल्म सिटीला जवळपास इथून 500 एकर जंगल दिलं गेलं होतं. म्हणजे बघा तुम्ही 500 एकर ओके, म्हणजे ॲक्च्युली 3212 जे आहे एकंदरीत जंगल 1977मध्ये. आणि याच्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा तेवढाच भाग आहे ना, कुणीही दुधाचं धुतलेलं नाही आहे इथं. त्याच्यानंतर 1949मध्ये है ना दुग्ध व्यवसायाची पायाभरणी वगैरे झाली. त्याच्यानंतर फिल्म सिटीच्या जागी परत एकदा इथं एका खाजगी संस्थेला मोठी जमीन दिली गेली की मुख्यमंत्र्याच्या चिरंजीवाला बॉलिवूडमध्ये स्थान मिळावं म्हणून. ओके, तर तुम्हाला माहीत असेल कोण आहेत. ओके, तर हा पण एक मुद्दा आहे. आणि अशाच पद्धतीने मग तुम्हाला बरंच हे केलं जातं आहे की मेट्रो आणि त्या सगळ्या गोष्टी. तर आरे असंच गेलेलं आहे. आज एक न्यूज आहे बघा लोकसत्ताला MPSCची परीक्षा रद्द संबंधीची. तर इथला जो खालचा एक मुद्दा आहे बघा की परीक्षा समोर ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, परंतु आयोगाच्या संकेतस्थळावर 20 सप्टेंबरलाच परीक्षा होणार असल्याचं दिसतं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की 2 सप्टेंबर रोजी आयोगाने हे नोटिफिकेशन दिलं होतं आणि जिच्यात त्यांनी म्हटलं होतं की आम्ही तारीख जी आहे ती लवकर सांगू. म्हणजे याचा अर्थ काय ना की जी लोक पॅनिक होत आहेत, तर हे फक्त मी ही न्यूज याच्यासाठीच घेतलेली आहे की ही न्यूज वाचून चुकून तुम्ही पॅनिक होऊ नका की 20 सप्टेंबरच तिथं दिलेलं आहे, तर 2 सप्टेंबरला हे नोटिफिकेशन आहे. ॲक्च्युली ही न्यूज फ्रेम करताना ही गोष्ट है ना याच्याकडे लक्ष गेलेलं नाही आहे 2 सप्टेंबरला. आणि आयोगाने म्हटलं आहे, हां आयोगाने तारीख नक्कीच दिलेली नाही आहे, पण आयोगाने सांगितलेलं आहे की आपण नवीन तारीख याची देऊयात वगैरे. ओके, सो ती एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे असं नक्कीच लोकमतला ही न्यूज आली होती, आयोगाच्या अधिकाऱ्याचं स्टेटमेंट होतं की सरकारच्या निर्णयाच्या अगेन्स्ट आम्ही जाणार नाहीत. म्हणजे असं एकदम होणार नाही की 20 सप्टेंबरला तुम्ही चला परीक्षेला. ओके, सो जर हा ना या काळामध्ये बघा, हा काळ सर्वांसाठीच कठीण आहे.
तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहणं फार गरजेचं आहे. सो है ना, या काळात तेवढं आपण करू शकतो. आंध्र प्रदेश सरकार जे आहे त्यांच्या याचिकेवर आता है ना, याचिका आहे यांची कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयात. काय आहे, आंध्र प्रदेशबद्दल आपण बघितलं होतं की 1ली ते 6वी है ना, फर्स्ट स्टँडर्ड टू 6th स्टँडर्ड इंग्लिशमधून शिक्षण द्यायचं. मग ॲक्च्युली आता यांनी काय केलं होतं की जे आंध्र प्रदेशमधले तेलुगू माध्यमाच्या शाळा होत्या की तिथं पण आपण इंग्लिशमध्येच शिकवायचं. मग याच्यावर तिथल्या उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला होता, कारण आपल्याला माहिती आहे आर्टिकल 350A जे आहे ना, मदर टंग आणि तो सगळा प्रकार. तर त्याच्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात 25 सप्टेंबरला सुनावणी आहे यांची. तर बघू त्यावेळेस काय होतं आहे. ओके. त्याच्यानंतर नॅशनल हायवे 248A है ना, तिथला थोडा इश्यू झाला, तिथं कॉरिडॉर कोलॅप्स झाला. तर आपल्याकडे होत असतं सकाळ दुपार संध्याकाळ, त्याचा एवढा काही इश्यू नाही आहे ना, कारण आपल्याला सवय झाली आता. मग नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. हे सगळे जे नॅशनल हायवेज असतात त्याला कोण, म्हणजे त्याचं जे काही मॅनेजमेंट आहे आणि त्या सगळ्या गोष्टी कोण बघतं, तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. आता याची स्थापना जी आहे ती नॅशनल हायवे ऑथॉरिटी ॲक्ट 1988 नुसार झालेली आहे आणि याचं मंत्रालय आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हे ॲक्टनुसार आलेलं आहे याचा अर्थ ही बॉडी काय आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे. कुणीतरी मागे विचारलं होतं, कायद्यानुसार आलं त्याला आपण स्टॅट्युटरी बॉडी म्हणतो. ओके. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जे आहे की एकंदरीतच नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट यांच्या अंडर असतात. तर ती एक बाब लक्षात ठेवा. 2019-20च्या काळामध्ये यांनी जवळपास 3979 किलोमीटर एवढ्या हायवेज बनवलेले आहेत. बजेट आणि त्या याच्यामध्येही याचा उल्लेख आहे ना, आपण घेतलेला आहे. दुसरा एक मुद्दा आहे बघा, AGR ही कन्सेप्ट आपण समजून घेऊयात. AGR कन्सेप्ट काय आहे. AGR हे जे आहे की ज्या टेलिकॉम इंडस्ट्रीज आहे, म्हणजे टेलिकॉम कंपन्या, म्हणजे आयडिया, व्होडाफोन, हे सगळे, तर हे जे आहे AGR, तर यांना AGRसाठी सुप्रीम कोर्टाने 10 वर्षाचा कालावधी दिलेला आहे की ते AGRसाठी 10 वर्ष घेऊ शकतात सेटल करायला. आता AGR काय आहे, AGRचा फुल फॉर्म होतो ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू. ओके. याचा फुल फॉर्म आहे ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू. आता ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू प्रकरण काय असतं. आता खरं तर या हे सगळे जेवढे टेलिकॉम ऑपरेटर्स आहेत, ओके, टेलिकॉम ऑपरेटर्समध्ये कोण येतं, हे सगळ्या ज्या कंपन्या ज्यांच्या ना सिम कार्ड आपण वापरतो, सेवा घेतो त्यांची, आयडिया वगैरे. सो टेलिकॉम ऑपरेटर्सला युसेज अँड लायसन्स फी लावली जाते. ओके. म्हणजे त्यांना लायसन्स, परवाना. ओके. सो लायसन्सिंग जे काही आहे त्या संबंधीची फी, त्याच्यानंतर युसेज संबंधीची फी, या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यावा, त्यांना फी लावली जाते. ही फी कोण लावतं, तर DOT. ओके. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. सो DOT जी आहे ती फी त्यांना लावत असतं. आता ही जी फी असते ती 2 पद्धतीत असते, युसेज आणि लायसन्स. ओके. युसेजसाठीची जी फी असते ती 3 ते 5% असते आणि लायसन्स जे आहे तर त्याच्यासाठी 8% फीज असते. ओके. म्हणजे युसेज फी 3 ते 5% बदलू शकते आणि लायसन्सिंग फी 8% असते परवान्यासाठी. तर हे जे सगळे पैसे आहेत यांना हे भरायचे आहे गव्हर्नमेंटकडं. पण ह्या ज्या सगळ्या कंपन्या, त्यांचा लॉस आणि त्या सगळ्या गोष्टींचा एकंदर विचार करता आणि ही सगळी सिच्युएशन आता, तर तिच्यामध्ये 10 वर्षाचा कालावधी यांना दिलेला आहे ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूसाठी. ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू म्हणजे या टेलिकॉम ऑपरेटर्सला DOT तर्फे जे काही लायसन्स फी आणि युसेज फी लावली जाते त्याला म्हटलं जातं, ओके, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन. ओके. DOT, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, इंडिया US कॉर्पोरेशन. आता इंडिया US कॉर्पोरेशनमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हे ऑलरेडी झालेलं आहे आपलं आधी. ओके. कम्युनिकेशन कम्पॅटॅबिलिटी अँड सिक्युरिटी ॲग्रीमेंट, COMCASA. ओके. COMCASA हा करार जो आहे आपण US बरोबर 2018मध्ये केला होता. याच्यामुळे काय होईल आपल्याला, की ज्या काही मरीन ॲक्टिव्हिटीज आहेत है ना इंडियन ओशन रिजनमधल्या, तर त्याच्याबद्दल आपल्याला खूप प्रॉपर ऑथेंटिक माहिती मिळणार COMCASAमधून. तर हा एक मुद्दा आहे US बरोबरचा. आपल्याला सिम्पली विचारलं जाऊ शकतं COMCASA आपण कुठल्या देशाबरोबर केलेला आहे. आणि दुसरं जे आहे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये जे आहे डिफेन्स, तर 74%. आधी किती होतं, 49% होतं, त्याच्यावरून आपण केलेलं आहे 74%. तर तोही एक रेफरन्स इथं लक्षात ठेवा. या सगळ्या न्यूज चीन संबंधी आल्या होत्या. चीनच्या याच्यामध्ये ते परत एकदा घुसखोरी आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता.
तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये सांगायचं हे जे चित्र मी तुम्हाला दाखवतोय हे कसलं आहे, हा कुठलं नृत्य आहे, हे याच्याबद्दल आपण बघितलं होतं बघा, हा ना. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात चित्रावरून की हे काय प्रकरण आहे जे आपण बघितलं होतं ऑलरेडी. ओके. त्याच्यानंतर पंतप्रधानांचं ट्विटर अकाउंट हॅक झालेलं आहे. सायबर सिक्युरिटी, हा ना. मुद्दा एकदम सिंपल आहे. सायबर सिक्युरिटी प्रत्येकाने एसे तयार करून ठेवा, प्रत्येकाने GSचं उत्तर पण तयार करून ठेवा. एक UPSC करणाऱ्यांनी एसे, UPSC MPSC दोघांसाठी, हा ना. म्हणजे बघा आपल्याकडची कशी परिस्थिती आहे की आपली सायबर सिक्युरिटी किती वाईट अवस्थेत आहे की आपल्या पंतप्रधानाचं ट्विटर अकाउंट हॅक होतं, आपल्याला कळत नाही. तर हा खूप म्हणजे सिव्हिअर इश्यू आहे. तर म्हणजे साधी गोष्ट आहे ना, उद्या एखादा ट्विट केलं गेलं की PM केअर्स सारखा एखादा फंड किंवा एखादा अकाउंट नंबर दिला गेला, कोविड-19साठी सिच्युएशन देशाची खराब आहे, पटापट तुम्ही दान करा, हां. एका झटक्यात कितीतरी पैसे घेऊन निघून जातील हे लोक. सो है ना, त्याच्यावरून दिलेलंच आहे तसं बिटकॉईन संबंधी आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर हे जी सुशांत सिंग राजपूतची केस आहे त्याच्यामध्ये नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचा बराच इश्यू आहे. रोज पेपरला असतं, आजही पेपरला आहे. सो NCB जे आहे, नार्कोटिक कंट्रोल ब्युरो किंवा अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो जो आहे आपला, है ना. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की याची जी स्थापना आहे ती 1986मध्ये झाली होती. कायदा आहे त्याच्यासाठीचा विशिष्ट, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्स ॲक्ट 1985. म्हणजे ही बॉडीसुद्धा स्टॅट्युटरी बॉडी आहे. याची जी कोऑर्डिनेटिंग एजन्सी आहे ती कोण आहे? मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. म्हणजे नार्कोटिक्सशी रिलेटेड जो काही मुद्दा आहे तो कुठं जाणार? गृह मंत्रालयाकडे जाणार. तेवढं एक लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जो कायदा आहे की राष्ट्रीय धोरण आहे आपलं अंमली पदार्थांसंबंधीचं किंवा सायकोट्रॉफिक सबस्टन्स आणि त्या सगळ्या गोष्टी, तर हे कशावर बेस्ड आहे? कलम 47 DPSP, राज्याची मार्गदर्शक तत्व. मग आता याच्यामध्ये हा मुद्दा काय आहे की एकंदरीतच भारताचं कॉन्स्टिट्यूशन आपल्याला सांगतं की प्रोहिबिशन ऑफ कन्झम्पशन, एक्सेप्शन, मेडिकल पर्पज ऑफ इनटॉक्सिकेटिंग ड्रग्स इंज्युरिंग हेल्थ. म्हणजे अल्कोहोल आणि त्या सगळ्या अंमली पदार्थ याचं सेवन करू नये. कलम 47 कशात येतं? हे गांधीयन प्रिन्सिपलमध्ये येतं बघा, हां ना, DPSPमध्ये. 47 कलम पण याच्याशी लक्षात आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट की अंमली पदार्थ नियंत्रण आणि त्या सगळ्या गोष्टी इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. ही कुणाची जबाबदारी असते? केंद्र सरकारची जबाबदारी असते. ड्रग ॲब्यूज कंट्रोल, तर हे खूप महत्त्वाचं आहे, है ना. सो हा कायदा एक लक्षात ठेवा, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985. याच्यामध्ये काय असतं की इल्लिगल ट्रॅफिक जे आहे की, है ना, जी तस्करी होते या सगळ्या नार्कोटिक ड्रग्सची, तर ती बंद करणं. किंवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की याच्यासाठी, है ना, एखादी सेंट्रल ऑथॉरिटी असावी की जी, है ना, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काम करणार आणि अंमली पदार्थ आणि त्या सगळ्या याच्यावर काम करेल. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे, अफगाणिस्ताननी 400 तालिबान्यांना सोडलं आहे दोहामध्ये, है ना. टॉक आहेत त्यांचे, म्हणजे दोहामध्ये ते तालिबान्यांशी चर्चा करणार आहेत. याच्यातून हाताला काही लागणार नाही आहे. काही दिवसांपूर्वीच केली होती बघा त्यांनी. फक्त 7 दिवस शांत बसायचं होतं यांना. भारताला पण आमंत्रित केलं होतं त्याच्यात, US, तालिबान, अफगाणिस्तान. फक्त 7 दिवस शांत, तेही तालिबानला जमलं नव्हतं आणि ते सगळं गडबडून ठीक आहे यांचं परत आहे दोहा. तर हे दोहा जे आहे की WTO, प्रत्येक ठिकाणी हे दोहा चर्चेत असतं बघा. दोहा राऊंड, WTO असेल किंवा बरं, हे दोहा आहे कुठं तेही आपण बघूयात. ओके. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊयात. तर हे ठीक आहे, आपल्याला काय अफगाणिस्तान तालिबानचे 400 लोक सोडले काय चालूच असतं, ते परत 1000 पकडून मध्ये टाकतील. हे तुमचं दोहा आहे. ओके. हा जो देश आहे हा देश आहे कतार. ओके. आणि कतारमध्ये हे जे ठिकाण आहे हे दोहा आहे. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हा गल्फ रिजन आहे आणि हे पर्शियन गल्फ आहे. हे काय आहे? स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज आहे हे. ओके. तर हे आपण बऱ्याचदा बघितलं आहे. तर एवढं एक लक्षात ठेवा की कतार नावाचा जो देश आहे तिथं हे दोहा आहे आणि हे पर्शियन गल्फमध्ये आहे बघा, है ना. दुसरा महत्त्वाचं जे आहे, हा इथं बहरीन नावाचा छोटासा देश आहे इथं, तर तोही एक लक्षात ठेवा. हे इकडं तुमचं सौदी अरेबिया आहे, इथं UAE आहे, हे ओमान आहे. अगेन मग तो सगळा रिजन जो आहे इकडं जो आहे तो इराण आहे, है ना. आणि हे वरती जे येते कुवेत. सो बेसिकली कुवेत पण न्यूजमध्ये होता, है ना, तर तोही लक्षात ठेवा. तर बेसिकली दोहा तुम्हाला दाखवायचं होतं आणि हे महत्त्वाचं ठिकाण आहे. इथं खूप चर्चा आणि त्या सगळ्या गोष्टी इथंच होतात. होत काही नाही, ते गोष्ट वेगळी आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे की रशिया, है ना, मेडिटेरियन सीमध्ये टर्कीबरोबर 5 दिवसाची एक्सरसाइज करणार आहे वगैरे, है ना, मिलिटरी एक्सरसाइज. आता या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट एवढी लक्षात ठेवा की टर्कीनी रशियाकडून S-400 मिसाईल घेतलेली आहे. ओके. सो ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की
टर्की हॅज परचेस्ड रशियास ॲडव्हान्स S-400. ही S-400 आपणही घेणार आहोत. ऑलरेडी याच्यावर लेक्चर आपले झालेले आहेत, तुम्ही S-400 सर्च करू शकता. पण एक गोष्ट आहे की आपल्याला हे माहीत पाहिजे की दुसरा अजून कुठला देश आहे ज्याच्याकडे हे टेक्नॉलॉजी आहे. S-400 काय आहे ना, एअर डिफेन्स सिस्टीम आहे ही. समोरून मिसाईल येत असेल तर ती तिथंच धराशायी करते त्याला. सो याच्यावर सेपरेट लेक्चर आहे, ते तुम्ही बघा. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर त्यांच्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करणारा देश जो आहे तो बांगलादेश, हा ना. हे राष्ट्रीय दुखवटा महत्त्वाचं काय आहे, कारण प्रत्येक NCERT जे आहे ते NCERTच्या हा ना फ्रंट पेज जे असतं त्याच्या बॅक साईडला मधून आतल्याच बाजूनी तुम्हाला हे दिलेलं असतं की दुखवटा म्हणजे तिरंग्याच्या बाबतीत काय काय केलं जातं वगैरे. ओके, सो ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डॉक्टर शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. महिला हृदयरोग तज्ज्ञ, बरोबर आहे. पहिल्या आरोग्यमंत्री अमृत कुमार कौर होत्या ना, अमृता कुमार कौर, त्याच्यामुळे चुकीचं आहे, है ना. त्याच्यानंतर 1992 भारतरत्न पद्मविभूषण मिळाला होता, सो ही चुकीचं आहे, बरोबर आहे फक्त. त्याच्यानंतर है ना, पुढचा जो प्रश्न आहे आपला, SCO शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा सदस्य कोण नाही आहे, तर तुर्कमेनिस्तान नाही आहे, भारत आहे, चीन आहे, रशिया आहे. भारत स्टेट रेल्वे कृषी विभाग यांची सुरुवात जी आहे ती कुणाच्या काळात झाली होती, तर लॉर्ड मेयोच्या काळात ती झाली होती, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्ट्रीट ऑफ मलक्का कोणत्या दोन देशांच्या मध्यभागी आहे, मॅप बघितला होता आपण, मलेशिया आणि इंडोनेशिया या दोघांच्या मध्यभागी आहे. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. व्हॉट इज रिझर्व्ह फॉरेस्ट? डू यू थिंक दॅट रिझर्व्ह फॉरेस्ट प्ले सिग्निफिकंट रोल इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट? काल एक उत्तर चेक करून दिलं होतं बघा मी स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही कुठलं उत्तर लिहिता त्यावेळेस त्याला करंट सिनारिओ त्याचा असणं फार गरजेचं असतं, की प्रश्न का विचारला आहे ना. तुम्ही फॅक्च्युअली ओके असाल ठीक आहे, पण तुमचं उत्तर कम्पेरेटिव्ह चेक होतं, म्हणून तुम्ही आत्ताचे रेफरन्स आणि आत्ताचे एक्झाम्पल्स यात टाकणं गरजेचं असतं. म्हणजे हा प्रश्न का विचारला गेला आहे, तर फॉर एक्झाम्पल RAच्या याच्याने विचारला गेलेला आहे, मग ती केस स्टडीच्यात येणं अपेक्षितच आहे. ते जर येत नसलं तुम्हाला हे कळत नाही की एक्झाममध्ये प्रश्न का विचारला. एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट, हा ना, पर्यावरण विरुद्ध विकास, MPSC. PUBG पहिला प्रश्न घ्या. PUBG हे ॲप मुळात चीनद्वारे विकसित केले गेले आहे. स्टेटमेंट, केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे PUBG मोबाईल व्हर्जनवर बंदी आणण्यात आली. फक्त अयोग्य, फक्त योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. देवराम चौधरी हे महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त होते. स्टेटमेंट 2, महाराष्ट्रात 1992 राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. फक्त अयोग्य, फक्त योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. योग्य जोड्या लावा. संसद अधिवेशनातला प्रश्न प्रकार आणि त्या प्रश्नाचा रंग. तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, अल्पसूचना प्रश्न, खाजगी सदस्य प्रश्न. गुलाबी, पिवळा, हिरवा, पांढरा. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट लावायचंच आहे. म्हणजे हे काय हा ना, अचं कुठलं, बचं कुठलं, हा ना, हा प्रश्न तुम्ही बघू शकता खालचे पर्याय. अल्पसूचनेच्या प्रश्नासाठी किती दिवस आधी सूचना देऊन प्रश्न विचारणं अपेक्षित आहे? 15 दिवस, 15 दिवसांपेक्षा कमी, 10 दिवस, 10 दिवसांपेक्षा कमी. तर ॲक्च्युली रोहितने काल लोकसभेच्या इथला ना लोकसभा आणि तो सगळा संदर्भ दिला होता बघा, 0 क्वेश्चन आरचा. सो तुमच्या बाजूने असं काम असणं अपेक्षित आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे रोहित, की तिच्यामध्ये की हे जे प्रश्न असतात बाकीचे स्टार्ट असतील किंवा मग बाकीचे अल्पसूचना असतील. आता स्टार्टच्या बाबतीमध्ये आहे की जवळपास तुम्ही 15 दिवस आधी है ना प्रश्न देणं अपेक्षित असतं. आता 0R वगैरे कसं आहे की तुम्हाला आधी सकाळी ते जे आहे तिथला रेफरन्स की स्पीकरलाच द्यावं लागतं, कारण स्पीकर हे ठरवणार असतो की तो मुद्दा इम्पॉर्टन्स आहे म्हणजे वेलफेअरचा, कारण तुम्ही डायरेक्टली असा उभा राहून प्रश्न तिथं विचारू शकत नाही. फक्त हे जे आहे की लक्ष्मीकांतचा रेफरन्स जो आहे की तो ॲडव्हान्स नोटिसेसमध्ये ते अतारांकित येत नाही. पण ह्या गोष्टी खूप मॅटर करतात, म्हणजे तसंही स्टेटमेंट तिथं आलं तर ते आपल्याला द्यावं लागेल उत्तर. त्याच्यामुळे तुमच्या बाजूनेही काम होणं फार गरजेचं आहे. ओके, आणि तुम्हाला माहीत आहे बरेचसे स्टुडंट्स खूप प्रॉपरली वर्क करतात ह्या सगळ्या गोष्टी है ना, तर तुम्ही तुमच्या बाबतीत ते करणं अपेक्षित आहे. ओके, सरकारी अधिकाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने कोणती योजना आणली आहे? कर्मयोगी योजना, आत्मनिर्भर योजना, चाणक्य योजना आणि कर्मभूमी योजना. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.